वांद्रे किल्ल्यावरती दारू पार्टी झाल्याचा आरोप व्हिडिओसह ठाकरे शिवसेनेच्या अखिल चित्रेंनी केला। यावरून राजकारण तापले। या पार्टीला परवानगी दिलीच कशी या मुद्द्यावरती सरकार, मुंबई महापालिकेवरती विरोधक जोरदार टीका करतात। तर निवडणुकांच्या तोंडावरती या मुद्द्याचं राजकारण करण्यात येते असा आरोप भाजपने केलाय। दारू पार्टी झाली असेल तर या प्रकरणी चौकशी करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। बघूया। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? हे बघा, हे हातात पितात आहे। हे बघा, ही ट्रे बघा। मुंबईतल्या वांद्रे किल्ल्यावर रंगली चक्क दारू पार्टी। गड किल्ल्यावर दारू विकतात का? हे बघा, ही ट्रे बघा। वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टीला परवानगी कोणी दिली? तर काय आम्हाला परमिशन आहे। दारू पार्टीवरून ठाकरे शिवसेना भाजपात झुंपली। साहेब बघा ना, हे बघा, हे हातात पितात आहे। हे बघा, बांद्रा किल्ल्यावर झालेल्या दारू पार्टीची दृश्य सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेली आहेत। शनिवारी मध्यरात्री किल्ल्यावर झालेल्या या पार्टीला पोलिसांना सोबत घेऊन स्थानिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला। इम्पोर्टेड लिकर पण आहे, इम्पोर्टेड लिकर पण आहे। गड किल्ल्यावर दारू विकण्याची परवानगी आहे का असा प्रश्न स्थानिक नागरिक आयोजकांना विचारत होते। त्यावेळी आयोजकांकडून उत्पादन शुल्क विभागाची परवानगी असल्याचा दावा व्हिडिओ समोर आलाय। यासोबतच पोलिसांसोबत आलेल्या स्थानिकांना या ठिकाणी एंट्री नाही असा युक्तिवादही करण्यात आला। दोघांच्याकडे पास नाही तरी पण आतमध्ये आलेला आम्ही त्यांच्या सोबत आलो। कारवाई करा, आमच्यावर कारवाई काय चालेल, प्रॉब्लेम नाही आम्हाला। पण गड किल्ला आमचा मराठ्यांचा आहे। 1965 पोर्चुगीजच्या हातात होता, आता आमच्या मराठ्यांचा आहे। रायगड दारू पिणार का? भाई 1206 नाही। कंप्लेंट करा, कारवाई करा। आम्ही कंप्लेंटच केली। आम्ही कंप्लेंट साहेब, आम्ही विदाउट कंप्लेंट बरोबर आलो काय? एक मिनिट, तुम्हाला हक्क आहे आतमध्ये यायचा, या दोघांना हक्क नाही आहे यात। साहेब आम्ही कंप्लेंटर आहे। ही गोष्ट होते कंप्लेंटर असेल। एक मिनिट, कायद्याप्रमाणे यांना दोघांना हक्क नाही आतमध्ये यायचा। ठीक आहे, त्यांच्याकडे नाही आहे। एक मिनिट, नाही एक मिनिट, आम्ही कंप्लेंटर आहे, आम्ही पोलीसवाल्यांबरोबर आलो। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांनी ही दृश्य एक्सपोजवर टाकत सरकारला प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्याच्या इतिहासाची साक्ष देणारी हेरिटेज वास्तू वांद्रे किल्ला। या किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महापालिका परवानगी देतेच कशी? किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण? तर महाराष्ट्र पर्यटन विभाग। नक्की काय सुरू आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे। हेच भाजपा आणि त्यांच्या नोकर पक्षांचा ढोंगी हिंदुत्व अन लबाड संस्कृती। या प्रकरणावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं। राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतचं उत्तर द्यावं अशी मागणी अखिल चित्रेंनी केली आहे। तर महापालिका निवडणुकांसाठी फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेकडून होत असल्याचं उत्तर मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी दिलंय। एमटीडीसी महाराष्ट्र टुरिझम विभाग हे त्यांच्याबरोबर पार्टनर करतं, त्यांनी मिळून करतं आणि अशा प्रकारचे तिकडे होल्डिंग बॅनर लागतात आणि रात्री अपरात्री तिथे धांगडधिंगा चालतो। हे कसं काय मान्य आहे आणि हेरिटेज प्रॉपर्टीवर हे कसं काय होऊ शकतं? ह्याचं उत्तर सांस्कृतिक मंत्री आदरणीय आशिष शेलार उर्फ कुरेशी यांनी देणं अत्यंत गरजेचं आहे। महाराष्ट्राला, मुंबईच्या जनतेला त्यांनी ह्याचं उत्तर देणं हे अपेक्षित आहे आणि पाहू ते आता उत्तर देतात की नाही। पोलिसांनी अनेक प्रकारे अनेक ठिकाणी ही कारवाई केलेली आहे आणि भविष्यातही अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे। परंतु अशा प्रकारच्या घटनांचं, ज्या प्युअरली लॉ अँड ऑर्डर इन्सिडेंट्स आहेत, त्याचा जर कुठलाही राजकीय त्याचा अर्थ काढण्याचा जर कोणी प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका दृष्टीपथात आहेत आणि त्या लक्ष्यामध्ये ठेवून काहीतरी फेक नरेटिव्ह तयार करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न उबाटातर्फे करण्यात येत आहे। या ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी काँग्रेसनं केली आहे। या पार्टीला परवानगी देणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्पष्ट केलंय। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतो आहे।
तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. अशा प्रकारची पार्टी व्हिडिओ मला काही लोकांनी सांगितलं, मी बघितलेला नाही, पण त्याला जर परवानगी दिली असेल तर कारवाई केली जाईल. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या मुद्द्यावरून भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राजकारण रंगलंय. तर ऐतिहासिक स्थळी झालेल्या या गैरप्रकाराबाबत इतिहासप्रेमी आणि स्थानिकांमध्ये संतापही पाहायला मिळतोय. कॅस्टेलो द अगुआडा आणि फोर्ट डी बँडोरा या नावानं प्रसिद्ध आहे. 16व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी तळ उभारला. माहीम बेट, वरई आणि अरबी समुद्रामध्ये लक्ष ठेवण्याचा याचा हेतू होता. पोर्तुगीजांनंतर इंग्रजांनी हा किल्ला अर्धवट पाडला. 1739 साली बेटावर मराठ्यांनी आक्रमण केलं. 1774 युद्धानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात आला. ऐतिहासिक महत्व असलेला हा किल्ला काळाच्या ओघात दुर्लक्षित झालाय. मात्र अशा ऐतिहासिक किल्ल्यावर दारूच्या पार्टीमुळे नवा वाद निर्माण झालाय. आता हे प्रकरण राजकारणापुरतच मर्यादित राहणार की संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.